म्हणजे देवावर कधी चिडलायत का? नाही, चिडले कधी नाही आहे देवावर, पण हो म्हणजे असं का होतंय असा प्रश्न देवाला नक्की विचारलाय. आणि आता इथे ना एक गंमत आहे, म्हणजे आता मी असं म्हणेन की धार्मिकता आणि आध्यात्मिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे गल्लत अशी होते की आपण धार्मिकतेलाच आध्यात्मिकता समजतो. तर मला सुदैवाने गेल्या काही म्हणजे मी असं नाही म्हणणार की हे मला विशीपासूनच माहीत होतं, असं नाही आहे. शेवटी आपण जगत येतो, आपण काही अनुभव गोळा करत जातो, बरे वाईट सगळ्या प्रकारचे, आणि त्यातनं आपण शिकत जातो. आणि फायनली आयुष्य हा सुद्धा एक प्रवास आहे, आयुष्य हे सुद्धा एक लर्निंग आहे. तर त्यामुळे एक एक काही गोष्टीवर आपली ठाम मतं असतात, मग हळूहळू ती बदलतात. थोडंसं जगून झाल्यावर, थोडासा अनुभव गाठीशी आल्यावर कळतं, नाही आपण 5 वर्षापूर्वी हा असा विचार करत होतो, हा चुकीचा आहे, हा आता असा करायला पाहिजे. तर देव या संकल्पनेबद्दलच विचार करायचा झाला तर देवाकडे सुद्धा बघण्याची माझी भूमिका ही माझ्या 20शीत वेगळी होती, 30शीत वेगळी होती, 40शीत वेगळी होती, 50शीत वेगळी आहे. कारण त्या प्रवासाने मला शिकवलं की मी कसं बघायचंय. आता तू जे म्हणालीस ते आम्ही 3 मैत्रिणी होतो, शैला काणेकर, पौर्णिमा पाटील आणि मी अनुपमा ताकमोगे. आता 20शीत जेव्हा आमच्याकडे आम्ही स्ट्रगलर होतो, आम्हाला काहीच नाव नव्हतं, आम्ही आमचे फोटो त्या काळी फोटो ऑफिस टू ऑफिस जाऊन द्यावे लागायचे. म्हणजे आम्ही तिघी मैत्रिणी मिळून एक जण कुणीतरी आमच्यापैकी असं आम्ही भेटलो की ठरवायचो, हे प्रोडक्शन यांचं ऑफिस भाईंदरला आहे, यांचं अंधेरीला आहे, यांचं जुहूला आहे. मग आम्ही ठरवायचो की आजच्या दिवसात किती ऑफिसेस आपण कव्हर करायचे. आणि मग प्रत्येकजण एकेका ऑफिसमध्ये फोन करायचा, त्यांची वेळ घ्यायचा, ती आम्ही एकमेकांना शेअर करायचो आणि आम्ही तिघी मिळून निघायचो फोटो घेऊन. मग त्या फोटोच्या मागे पासपोर्ट फोटोच्याच पोस्टकार्ड फोटो असेल त्याच्याच मागे बायोडाटा. आधी आम्ही बायोडाटाचे कागद वेगळे घेऊन फिरायचो. मग आमच्या लक्षात यायला लागलं फोटो वेगळे जातात, बायोडाटे वेगळे जातात, मग बायोडाटा कोणाकडे आपला राहत नाही. मग नंतर आम्ही अनुभवातनं हे शिकलो की पोस्टकार्डच्या मागे जसा राहील तसाच करायला पाहिजे. तेव्हा सुद्धा आम्ही तिघी जेव्हा एकत्र जायचो तर आम्ही तिघी कुर्ल्याला राहायचो, तर आम्ही तिघी मिळून जायचो. तर आत्ताचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संगीत कुलकर्णी, त्यांचं भाईंदरला ते घरातून ऑपरेट करायचे त्यावेळेला. तर त्यांना आम्ही फोन केला, मध्ये म्हणाले या भाईंदरला या. मग आम्ही भाईंदरला गेलो. तर कुर्ला टू भाईंदर म्हणजे, आणि त्या काळात जेव्हा कनेक्टिव्हिटी एवढी नव्हती, तर आम्ही गेलो. तर त्यांना खूप कौतुक वाटलं होतं की ह्या तिघी कुठून कुठे आल्या आहेत फोटो द्यायला आणि भेटायला वगैरे. आणि मग त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही तिघी खरं तर एकाच पद्धतीच्या भूमिकेसाठी जाता, मग तुम्हाला अशी इन्सिक्युरिटी नाही वाटत मैत्रिणी असलात तरी एकमेकींबरोबर फिरताना की माझं काम हिला मिळालं, हिचं काम मला मिळालं, असं झालं तर, किंवा मला मिळालंच नाही आणि या दोघींनाच मिळालं तर. तर मला इतकं समाधान वाटतं स्नेहा की त्या वयातही ही अक्कल होती, हे नशीब म्हणायचं की आम्ही तिघींनी असं उत्तर दिलं होतं, तिघींनीही. आणि की नाही, कारण आमचा याच्यावर विश्वास आहे की जिच्या कपाळावर जे लिहिलंय ते तिला मिळेल आणि जिची ती भूमिका असेल तिला ती मिळेल. त्याच्यामुळे आम्हाला ही इन्सिक्युरिटी नाही आहे. आम्ही आलोय, तुम्हाला जी योग्य वाटेल तिलाच तुम्ही कास्ट करणार आहात. आणि आम्ही इतकं अशा पद्धतीने आम्ही तेव्हा गेलोय, खूप जणांना भेटलोय. पण आज मी विचार करते, वा आपल्याकडे ही मॅच्युरिटी त्याही वयात होती, हे किती चांगलं आहे. यानी काय होतं तुला सांगते, तू म्हणालीस तसं, जेव्हा आपल्याकडे काम नसतं तेव्हा असं वाटणं अगदी ह्युमन आहे की अरे शैलाकडे काम आहे, माझ्याकडेही असावं, हे ह्युमन आहे, हे वाटण्यात काही गैर नाही आहे. पण ह्याचं रूपांतर जेव्हा शैलाकडे काम आहे माझ्याकडे नाही आहे ह्याच्यात जेव्हा होतं ना, तेव्हा प्रॉब्लेम होतो. आणि इथे मी म्हणते धार्मिकता आणि आध्यात्मिकता. आध्यात्मिकता ही गोष्ट तुम्हाला हे शिकवते की मत्सर, हेवा, दुसऱ्याला मिळालं ते मला मिळालं तर का नाही मिळत, ह्या गोष्टींचा फायनली काही उपयोग नसतो. तुम्हाला तुमच्या नावे जे लिहिलंय तेच मिळणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.